प्रीमियर लीग, महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक, महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तथा अतुल पालवे साहेब यांच्या माध्यमातून अध्यक्ष गुरुराय फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल लोअर फुल टोज आहे, समोरच्या दिशेने केला, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. बॅटर नाव सांग. आदित्य आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आदित्यच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. एक ओव्हर केवळ 5 बॉल का रहेगा याकडे आपण लक्ष वेधूयात. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाले. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. 18 बॉलची मॅच नाही तर 20 बॉलचे सामना अर्थात 20 बॉलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल वळण घेतलाय. काय बॉल टाकला, पडल्यानंतर वळण घेतोय विथ द बाउन्स. या आपण काही गोष्टींची शहानिशा करतोय, परंतु एक सकाळी सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट आपण दुपारी केली होती. आसिफ शेख यांनी या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सेंचुरी कंप्लीट केली होती आणि त्याच्यासाठी इजाजी शेख अर्थात माचेभाई यांच्या माध्यमातून 25,000 रुपये कॅश प्राइज या व्यासपीठावरती देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 25,000 कॅश. आसिफ शेख सेंचुरी कंप्लीट करणारा बॅटर ज्याला 25,000 कॅश प्राइज आपण या व्यासपीठावरती देत आहोत. कॅश प्राइज 25,000. बॅटिंग आवडली असेल ना आसिफची तर त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. माचेभाई यांच्या माध्यमातून 25,000 कॅश प्राइज. फील्ड डिलिव्हरी, बॅटर नॉट आउट. यस अंपायर. बॅटिंग टीमने डीआरएस घेतला होता आणि तो लॉस झालाय. क्या बात आहे. धवलजी टेलर काय डिसिजन दिलाय त्यांनी. चला घाई करा, क्षेत्ररक्षक शोधून घ्या. यस धवलजी, दोन्ही डीआरएस लॉस्ट. क्या बात आहे. स्कोर कार्ड वरती धावात त्या 2. यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या गोलंदाजाकडे आहे तर आहे तरी काय, कारण प्रत्येक बॉल त्याने जो हाताळलेला तो उसळी घेणारा राहिला आहे. पुढे सासावल्या ऑन साइडला, क्षेत्ररक्षक ट्रॅप रचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला जरूर, परंतु त्याच्याकडून चुकी झाली आहे.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतात त्याच्यावर, हा येतोय चौकार. स्कोर कार्ड वरती 6 धावा धावफलकावरती आहेत. बापूच्या माध्यमातून चुकी झाली आहे. 6 धावा धावफलकावरती ज्या येत असताना पाहायला मिळाला, चौकार आलेला जो मात्र पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 6 ऑन दी बोर्ड. 5 चेंडूचे षटक आहे. 5 चेंडू मध्ये तुम्हाला पंचम हाताळायचा आहे, षटक नाही, पंचम तुम्हाला हाताळायचा आहे. 6 धावा धावफलकावर. लोअर फुल बॉल ऑन साइडला, गॅप मोठा आहे, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. एकेरी धाव कंप्लीट होते, डबल साठी पलटले आहेत. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात, वेगाने 2 रन्स कंप्लीट होत असताना दुहेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. रामजी बोडके यांना तुम्ही काही वेळापूर्वी या व्यासपीठावरती पाहिला. खऱ्या अर्थानं कस्टम हाऊस एजंटसाठी सीएची प्रीमियर लीग मध्ये त्यांनी स्वतःचा संघ सातत्याने बांधला. त्यांच्या माध्यमातून डॉक्स प्रीमियर लीग मध्ये स्वतःचा संघ उतरवण्यात आला. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा संघ आवर्जून त्यांनी उतरवलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या सददगडीला 8. यावेळेचा बॉल खोलातला पाहायला मिळतो, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, सिंगल इथे येईल. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका धावेने संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट जे आहे ना ते श्रेष्ठ आहे. कारण कष्ट केलं नाही तर आयुष्य नष्ट होतं. हे कष्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावंच लागणार आहेत. 9 धावा धावफलकावर. 9 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल रडार मध्ये, स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. अभिषेक जी दराडे, मी लक्ष वेधेन, जिथे कुठेही असाल कृपया संपर्क साधा. प्रसादजी परब सर यांच्याशी कृपया संपर्क साधा. 15 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल येतोय. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. मनीष शर्मा अर्थात तुषार शर्मा ची आठवण झाली. ज्या बॅटिंग स्टान्स आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सददगडीला आपण जतीनला पाहतो. जतीन 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. चैतन्य राठोड गोलंदाजी मार्क वरती दाखवलं होतं. चिंटू खऱ्या अर्थानं पेट नेम फार चर्चेचे विषय राहतात. क्रिकेटमध्ये कोणाला शाणा, कोणाला अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाची वेगवेगळी नावं होतं. चिक्कू पासून पिझ्झन पासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला वेगळं नाव होतं. खोलातला बॉल एक्सा कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज क्रमांक पहिला होतोय आदित्य बाद. थँक्यू. धावफलकावरती धावा त्या 15 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. तिसरं पंचम मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत, परंतु त्याआधी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तरुणला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालं.
धावसंख्या 15 धावा. धावफलकर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चैतन्य घेऊन आले तिसरा पंचक. हो चांगला चेंडू खोलवर डब्याचा बुंदा पण बघतोय जवळजवळ. अत्यंत भेदक मारा चैतन्याच्या या गोलंदाजीमध्ये. ऑन प्लेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे ते चेंडू कव्हर करून फेक करतो पर्यंत 2 धावा धावणे ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या 17 धावा. धावफलकर 17 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल टू गो. हो हॅमर्ड चाबूक छपरा तोड थेट लांबलचक थेट ऑन द रोड सीमारेषे बाहेर षटकार. चेंडू द्यायचा लवकर. तीन पंचकांचा खेळ समाप्त होतोय म्हणजेच काय तर 15 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि एकूण आपण धावाच्या बघतोय. धावफलकाच्या अंकी झाल्या 3 षटकांच्या अखेर 3 पंचकांच्या अखेरीस 23 धावा. बॉलर्स नेम गोलंदाजी मार्कवर चौथा पंचक घेऊन येतो तो माहिर बारिया. कल्याणमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक फेमस जोडी आहे बारिया ब्रदर्स. मेहुल बारिया माहिर बारिया. राऊंड विकेट. पहिला चेंडू फुल टॉसवर लेग स्टिकच्या बाजूने क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करले विकेट किपरच्या मागे आणि तोपर्यंत फलंदाजांनी धावून तर एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि चेंडू आपण बघतोय मागे येतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा. 24. आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय रामजी बोडके साहेब यांचा विशेष सन्मान. प्रसिद्ध मराठी उद्योजक सीएचे बांधव कस्टम हाऊस एजंट म्हणून त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कार्य पाहायला मिळतं. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या दुनियेमध्ये आणखीन एक मोठं नाव आदरणीय तुषारजी पोकरकर साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. जावेद भाई यांचाही विशेष सन्मान या आपण करूयात. जावेद भाई यांचाही विशेष सन्मान. सीएचएच्या दुनियेमधील आपणही प्रसिद्ध असे उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहत आहोत. गणेशजी चव्हाण साहेब यांचा देखील विशेष सन्मान. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. एकंदरीत एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या या दुनियेमधील हे प्रसिद्ध उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर माझी फील्ड तीच आहे आणि मलाही अभिमान आहे की आपण एकाच व्यासपीठावरती आहात. सर्वांचं स्वागत. या आपण होऊयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू. धावसंख्या 31 धावा. चेंडू द्यायचा पंचांकडे लवकरात लवकर. इट्स अ 31 लॉस ऑफ 1 इन द लास्ट. शेवटच्या पंचकामध्ये 31 धावा आतापर्यंत अंकित झाल्या धावफलकावर. 31 लॉस ऑफ 1. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग इडला जतीन एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग करतोय मैदानावर. 16 वर नाबाद खेळतोय. ऑनसाइड पुलचा फटका त्या ठिकाणी मिड विकेटला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चेंडू कव्हर करण्याचा थोडासा वेळ घेतलाय. जतीनने सांगितलं 2 धावा होऊ शकतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जतीन आणि तरुणची मात्र दोघांमधली जबरदस्त कोऑर्डिनेशन बिटवीन द विकेट अत्यंत स्ट्रॉंग आहे दाखवत असताना धाव संख्या 33. पंचकातले 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू बघूया मागे जातोय चेंडू. शेवटचा चेंडू होता ऍक्च्युअली. 2 नाही शेवटचा चेंडू होता. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. रनआउट म्हणजेच काय धावसंख्या 33 वर थांबली आहे आणि आता 34 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये. ते म्हणजेच लायन्स संघासमोर.
चला पंचांकडे चेंडू द्यायचा, सुपूर्द करायचा लवकरात लवकर. 2020 बॉल फॉर्मॅट आपण बघतोय. मला युवराज आठवते की चुनाबट्टी प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा मी कव्हर केली होती. म्हणजे अजूनही जवळजवळ 7 ते 8 वर्ष शिर्के बंधूंनी क्रिकेट टुर्नामेंट कव्हर केली. आणि तुम्हाला माहिती आहे की चुनाबट्टीचं जे मैदान आहे, श्री शिवाजी मैदान, या ठिकाणी ॲट ए टाइम तुम्ही 4 मॅचेस खेळू शकता. एवढं मोठं आणि प्रगल्भ मैदान आहे. आणि अशा ग्राउंडवर 32 टीममध्ये एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट खेळण्याचा त्यांचा विक्रम आहे. आणि सलग 8 वर्ष मी ती स्पर्धा बघितली. चुनाबट्टी प्रीमियर लीग फॉर्मॅट सुद्धा तोच होता. 2020 20-20 चेंडूंचा सामना, 32 टीम एका दिवसामध्ये. चेंडू द्यायचे पंचांकडे. त्यामुळे असे सुद्धा काही विक्रम आहेत, असे सुद्धा फॉर्मॅट आहेत. बॉल दीजिए तुरंत ग्राउंड के अंदर.
इसके बाद के होने वाले दोनों सेमीफाइनल होंगे वो 15-15 बॉल के होंगे, इतना ध्यान में रखिए आप. यांचं होणारे दोन्ही सेमीफायनल असतील तर 15-15 चेंडूचे असणार आहेत. लक्षात ठेवा, दोन्ही सेमीफायनल 15-15 चेंडूच्या, दोन्ही सेमीफायनल 15-15 बॉल के. धावसंख्या 23 धावा धावफलकावर आहेत. लक्ष अजूनही बघतोय थोडस दूर आहे. 11 चहावींची अजूनही गरज आहे. 11 टू विन. इनसाइड आउट थ्रू द कव्हर, पण तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करण्यापर्यंत थोडासा वेळ घेतलाय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये बघायला मिळाली आणि एकच धाव कंप्लीट केली आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दस गेंदों में चाहिए 9 रन. 10 गेंदे 9 रन. 10 चेंडू 9 धावांची गरज आहे. लक्षात ठेवा, आपण 5 चेंडूंचं षटक जे आहे किंवा पंचक जे आहे ते ॲपवर काउंट होत नाही, त्यामुळे थोडंसं इथे मिसकम्युनिकेशन झालंय. 10 बॉल अँड 9 टू विन. 10 गेंदे 9 रन. दीपक सोलंकी इज द न्यू बॉलर. 10 गेंदों में चाहिए 9 रन मैच को जीतने के लिए. 10 चेंडूत 9 धावांची गरज आहे. समोर आहे तो चैतन्य. हो, समोर ऑफर केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय आणि झेल ड्रॉप. हात आया और मुंह न लगा. चेंडूच्या खाली येऊन जजमेंट चांगली होती, पण झेल झालाय ड्रॉप. जीवदान फलंदाजाला, जीवदान चैतन्यला. आतापर्यंत एकही फलंदाज न गमावता 26 धावांची खेळी दोन्ही बॅट्समनने केली आहे. 9 चेंडूत 8ची गरज. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डी मध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. अविनाश कंप्लीट करतो. अविनाश राठोड. आणि धाव संख्या 27. 27. स्टील 7 टू विन. 8 बॉल अँड 7 टू विन. 8 चेंडू 7ची गरज आहे. 8 बॉल 7 टू विन. Oh, what a shot! What a shot! This is the hot shot of the match. Excellent timing आणि काय दर्जेदार फटका.
डोळ्यांचं पारणं फेडलं, नेत्रदीपक शॉट सीमारेषे बाहेर चौकार. अवघ्या 3 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 बॉल अँड 3 रन्स टू विन. व्हॉट अ शॉट इज दॅट बाय चैतन्य. चैतन्य राठोड, दोन्ही बंधू, दोन्ही सख्खे भाऊ ग्राउंडच्या आतमध्ये परफॉर्म करतायत. पुढचा चेंडू. Oh, what a shot! Match finish. Match finish inside out. Excellent batting performance and match winning shot. फिफ्टीन बॉल का मैच रहेगा इसके बाद. जो टॉस कर लेते हैं, टॉस के लिए आइए. लायंस टीम won the मैच. जो टीम खेलेगी